दक्ष स्वाभिमानी तू स्वामिनी. नमस्कार. आदिशक्ती पर्व 6 मध्ये मी संतोष सावंत आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात आपल्या कर्तृत्वाची सुवर्ण मोहर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उमटवणाऱ्या महिलांची ओळख मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करून देत असतो. यावर्षी देखील आम्ही तुमच्या भेटीला अशाच काही वेगळ्या महिला वेगवेगळी ध्येय घेऊन ज्या आयुष्यामध्ये मार्गक्रमणा करत आहेत त्यांना घेऊन आलेलो आहोत. आज आहे नवरात्रीचा दिवस 6वा आणि आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूया त्यांचं नाव काय आहे. नमस्कार. नमस्कार. माझं नाव मानसी सुनीता नितीन गावडे आणि माझा जन्म हा शिवडीतला मूळ मुंबईचा आहे आणि माझ्या शाळेचं नाव डॉक्टर KMS शिरोडकर हायस्कूल आहे आणि माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे गुरु नानक खालसा कॉलेज माटुंगा येथून झालेलं आहे. सध्या मी फिशरीज डिपार्टमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब करते आणि तिथे माझं काम हे डाटा सर्व्हिलन्स आणि ड्रोन टेक्नॉलॉजी सर्व्हिलन्समध्ये आहे. सो महाराष्ट्राची जी कोस्टलाईन आहे तिथे जे सिक्युरिटीचं काम आहे ते मी करते. अरे वा, हे खूप महत्त्वाचं काम तू सध्या करत आहेस. नवरात्रोत्सव जो साजरा केला जातो तो सुष्टाचा दुष्टांवर विजय किंवा चांगल्याचा वाईटावर विजय साजरा करण्यासाठी आपण विजयादशमी दसरा 9 दिवस आणि दसरा आपण साजरा करतो. तर 6व्या दिवशी आपण देवीच्या ज्या रूपाची आराधना करतो, भक्ती करतो, पूजा करतो, प्रार्थना करतो त्या रूपाबद्दल तुला जर काही माहिती असेल तर प्लीज आमच्या प्रेक्षकांना सांग. 6वा दिवस हा आपण कात्यायनी देवीच्या पूजेसाठी साजरा केला जातो. कात्यायनी देवी. कात्यायनी देवीचा जन्म हा देवतांच्या असुरावरच्या रागामुळे झालेला आहे आणि तिचा जन्म हा कात्यायनी ऋषीच्या आश्रमात झाल्यामुळे आपण तिला कात्यायनी देवी म्हणतो. कात्यायनी देवीची पूजा ही प्रथम कात्यायनी ऋषींनी केली होती त्यामुळे आपण तिला कात्यायनी देवी बोलतो. तिचं स्वरूप साधारण ती सिंहासनावरती विराजित असते. तिच्या एका हातात तलवार व एका हातात कमळाचं फूल असतं आणि महिषासुराच्या वधासाठी आपण तिची पूजा व आराधना करतो. क्या बात आहे. बघ, आता लहानपणी सगळ्यांनाच कॉमन प्रश्न विचारले जातात की मोठा झाल्यावर तू काय होणार. तर तसा प्रश्न जेव्हा तुला विचारला जायचा त्यावेळेस तू काय उत्तर द्यायचीस. खूप काय वाटायचं पण मला असं वाटायचं की गायनोकॉलॉजिस्ट व्हायचं लहानपणी. गायनोकॉलॉजिस्ट व्हायचं त्याचं काही खास कारण होतं. असं खास नव्हतं पण मला असं डॉक्टर व्हावंसं खूप वाटायचं म्हणून आणि नंतर मी पुढे सायन्स घेतला आणि नंतर मग माझी तुझ्या लक्षात आलं की मला हे नाही व्हायचंय. पण आता तू स्पर्धा परीक्षेची पण तयारी करतेस तर ते या 2 जी ध्येय आहेत म्हणजे लहानपणीचं आपण स्वप्न म्हणतो की डॉक्टर होणं एक स्वप्न आणि आता एक सरकारी अधिकारी होणं हे तुझं ध्येय कारण त्यासाठी तू प्रयत्न करतेस. याच्यात तू कसं साधारण सांगशील, काय सांगत जाशील. लहानपणी आपण असं अनावधानाने स्वप्न बघत असतो तर त्यावेळी आपल्याला माहिती नसते की पुढे जाऊन आपल्या बरोबर नक्की काय होणार आहे किंवा आपल्याला कुठल्या सिच्युएशन मधून जायचंय. जसं जसं पुढे जातो तसं तसं कळतं की सगळंच वेगळं आहे. बरोबर. आणि नंतर जेव्हा एका पॉईंट नंतर फॅमिली प्रेशर येतं तेव्हा आपण जॉबकडे वळतो आणि मग तिथे गेल्यावर कळतं की अरे हे तर आपल्याला जमतच नाही. तर तेव्हा मला असं वाटतं की सरकारी नोकरी हे फॉर्म असण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे की बाकी कुठल्या तुम्ही प्रायव्हेटमध्ये जॉब केला तर तिथे तुम्हाला कोणीही जॉबवरून काढून टाकू शकतं. सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला एक सिक्युरिटी असते की तुमच्यावरती कोणी आवाज नाही हे करू शकत. तुमच्याकडे राईट्स असतात आणि तुम्ही जनकल्याणासाठी काहीतरी काम करता त्याचं सॅटिस्फॅक्शन असतं. थोडक्यात तुला ध्रुवपद हवं आहे. ज्या स्थानावर तुला कोणी हलवू शकणार नाही अशा ठिकाणी तुला पोचायचं आहे. खूप चांगलं आहे. तर तू याच्यासाठी काय प्रयत्न करतेस. APSC काही क्लासेस वगैरे करतेस का. क्लासेस करते. माझे जॉब संपल्यानंतर माझे 7 ते 9 क्लासेस असतात दादरमध्ये. तू पूर्ण वेळ नोकरीही करतेस आणि तू क्लासेसही करतेस आणि मग अभ्यासासाठी कसं काय वेळ काढतेस. रात्रीची जी वेळ आहे ती अभ्यासासाठी. रात्रीची वेळ, झोपाची वेळ नाही म्हणजे उशिरा झोपते. 12. आता ही साधारण किती महिने करतेस तू. आता माझे 3-3.5 महिने पूर्ण झाले आणि व्यवस्थित चाललंय. हो. दादर इथे जाणून फाउंडेशन कडून आमचे जे MP आहेत अरविंद सावंत त्यांनी ते ऑर्गनाईज केलं आहे. त्यांच्या थ्रू त्या संघटने थ्रू आमचे लेक्चर्स होतात. तिथे वेगवेगळे टीचर्स येतात जे आम्हाला गाईड करतात. APSC परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी खूप गुण लागतात. त्यापैकी कोणते गुण नेमके तुझ्यात आहेत असं तुला वाटतं. माझ्याकडे खूप हट्टीपणा आहे. हट्टीपणा. कारण असं वाटतं की ह्या परीक्षेत येण्यासाठी हट्टीपणा खूप लागतो कारण आजूबाजूच्या परिस्थितीनुसार तुम्हाला परिस्थितीनुसार बदलावं लागतं. तर त्यावेळी असं होतं की एखादं यश भेटत नाही आहे त्यामुळे तुम्ही ती गोष्ट सोडून देता. तर त्यावेळी खूप हट्टीपणा लागतो ती गोष्ट परत मिळवण्यासाठी. तर मला असं वाटतं. म्हणजे ते दुसऱ्याच्या चुकातून पण आपण शिकू शकतो. नाही, दुसऱ्यांच्या चुका होत आहेत तर त्या चुका पण परत नाही केल्या पाहिजे. एखादा खड्ड्यात पडलाय तर आपण खड्ड्यात न पडता निघून जावं
शहाणपण घेऊन की हा पडलाय तर आपण बाजूने जाऊया. तर असं करून वेगवेगळ्या माध्यमातून आपण शिकत राहिलं पाहिजे. जेव्हा आपण एका मी ज्या फाउंडेशनकडे शिकते त्या फाउंडेशनमध्ये आमचे जे सर आहेत ते आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करतात, जेणेकरून आम्ही या खड्ड्यांमध्ये पडू नये. खूप मोजकं साहित्य देतात, ज्यामुळे आम्हाला भरमसाठ साहित्यामध्ये शोधावं नाही लागत की खूप काहीतरी करायचं आहे. जसं बाहेरचे क्लासेस खूप पैसे घेऊन खूप मटेरियल अवेलेबल करतात आणि पोरं त्यातलं काहीच करत नाही. सो खूप मोजकं साहित्य भेटतं आणि ते मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे या परीक्षेमधून निघालं. तू आता MPSCचं कशी तयारी करतेस, MPSC हे सांगितलंस. तू आता जो क्लास जॉईन केलेस तिथे निवड कशी केली जाते नेमकी? जाणीव फाउंडेशनकडून एक फॉर्म निघाले जातात, जे प्रत्येक शिवसेनेची जी शाखा आहे त्यांचे जे नवदरसेवक आहेत ते रेकमेंड करतात त्यांच्या एरियामधली मुलं की ही मुलं इच्छुक आहेत शिक्षणासाठी MPSCच्या, तर त्यांच्या थ्रू फॉर्म भरले जातात. ते फॉर्म जाणीव फाउंडेशनकडे येतात. मग त्यांना सिलेक्ट केलं जातं. पहिलं एक इंट्रोडक्शन लेक्चर असतं, त्याच्यामध्ये ते लोक मार्गदर्शन करतात की तुमचे क्लास कसे होणार आहे, तुमच्या क्लासमध्ये काय काय घेतलं जाणार आहे, आणि त्याच्यातून मग सिलेक्शन प्रोसेस होते. फी स्ट्रक्चर वगैरे समजवलं जातं. तू आता पूर्ण वेळ नोकरी करतेस, क्लासेस करतेस, अभ्यास करतेस, उशिरा झोपतेस, पण तरीही मला विचारायचं आहे की तू काही छंद वगैरे जोपासते आहेस? मला वाचायला, पेंटिंग्स करायला, गाणी ऐकायला, गायला आवडतं. गाणी गायलाही आवडतात? थोडं काय. मग आमच्या प्रेक्षकांसाठी 2 ओळी गाणार का तू? थोडी सागर निराई, थोडे शंख आणि शिंपले, कधी चांदणे टिपून तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा धबा विसावला उंजळीत. खूपच छान. आजच्या स्पर्धेच्या युगात यश मिळवायचं असेल तर प्रत्येकालाच या वादळ वाटेवरून चालणं हे अपरिहार्य आहे. या वादळ वाटेवरून चालत आयुष्यात तुला उज्ज्वल आणि धवल यश मिळावं, याच माझ्या आणि आमच्या प्रेक्षकांच्या तुला खूप खूप शुभेच्छा. तू आताही एकाच वेळी अनेक गोष्टी करत आहेस. आयुष्यात तू जे जे काही करशील त्यामध्ये उत्तुंग यश लाभावं या सदिच्छा. तू इथे आलीस, आमच्यासोबत सुसंवाद साधलास, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.